शिवच Guys, we are ready to go to रांजणगाव. आम्ही निघतोय आता रांजणगावच्या तिकडे. इट्स 5:19 आणि आता सध्या होतोय आमचा चहा. अरे बाप, हा इथे चहा होतोय आमचा. आणि आम्ही आता चाललोय रांजणगावला मस्तपैकी. सगळ्या बॅगी वगैरे ठेवल्यात. आणखी कोणीच नाही आले इकडे, फक्त देवप्रिया आहे. हाय. आणि हे इथे लगेच फोन पाहणार. फायनली आम्ही आलो आहोत रांजणगावच्या गणपतीला, महागणपतीसाठी. खूप छान आहे. अँड गो थिंक सकाळी गर्दी कमी, त्यामुळे दर्शन छान होईल आपले. हे अष्टविनायकांचं ते कमान लावली छान. आई ते कुठे गेलेत? इकडे 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 इकडं. ही श्रद्धा आणि मी, बाकी सगळ्यांना पुढं काढून आम्ही दोघी आलोय सध्या. फोटो वगैरे काढू. परत चप्पल काढायची इथं. प्रतिनग 2 रुपये. श्रद्धा व्हॉट्स आहे. पुढं सगळं फिरून मग मंदिरात जायचं दर्शनाला. जाऊयात आपण. अगोदर ओपन होतं, आता सध्या बॅरिकेड्स लावलेत वाटतं इथे. या तुमचं दर्शन वा वा एकदम छान. आज सकाळपासून म्हणजे सकाळी सकाळी आम्ही दर्शनाला आलो, त्यामुळे खूप छान असे दर्शन झालेत आमच्या सगळ्यांचे. काल संध्याकाळी थेऊरचे होते, तर काल संध्याकाळी पण गर्दी नव्हती, तर काल थेऊरचं सुद्धा खूप छान दर्शन झालं. लोकांना आता घेण्या देण्याचा खोकला येत आहे. 3 स्टार्ट. काय ना टोपी घालून घेणार आहे तुझी. सगळे आलो आहोत आता सध्या आळंदी इथे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, इंद्रायणी काठी. कदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय. एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. गाईज आम्ही चाललो आहोत सगळेजण आता मस्तपैकी गळ्यातल्या माळ घेण्यासाठी. मस्तपैकी श्रद्धा ही माळ घेतोय डबल डबल करून घालण्यासाठी. लगेच या पोरीचं तोंड उतरून जातं. ओके. हा आणखी एक. मावशी ती घेतली ना दुसरी वाली. आणखी
क्लास आहे? माऊलींनी चालवलेली भिंत, एवढी मोठी भिंत. मे बी आतमध्ये असं याला बाहेरून केलेलं असणार श्रद्धा, आहे का नाही? हा मी तेच म्हणतीये, कारण एवढी मोठी तर भिंत नसेल ना काका, याच्या आतमध्ये भिंत असेल ना ती. हा हा बाहेरून कव्हर केलंय ना दगडांनी त्यांना. हा बरोबर, आतमध्ये ओरिजिनल आहे. मी घेते सेल्फी, घेते ना नंतर. या हे आमच्या मावशीची फॅमिली. फायनली वी आर ॲट देहू. देहू मध्ये आलो आहोत आम्ही. लोक आमच्याकडे बघतायत कारण आम्ही बिनला जेवाडी. अगं डोक्यावर घेत छत्री घेतली त्यामुळे काही हरकत नाही. ऊन लागतंय आम्हाला, डेफिनेटली आम्ही घेऊच छत्री, त्यात काय एवढं आहे. देहूचा चिंतामणी गणपती मोरया. मग बळजब जुन्या काळातली कपाट असल्यासारखं त्यांनी केलं, पण ते मॉडर्नच टच दिलाय त्यांनी. इथे राहायचं का ते? नाही राहायचं. ज्ञानेश्वर ऐक, सांग माहिती. आज आपण आहोत सर्व भाविक मिळून श्री क्षेत्र देहू या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांच्या पावन पवित्र स्पर्शाने पुनीत झालेल्या या देहू गावामध्ये गाथा मंदिर ते आम्ही नाही का संभाजीनगरला ऐकली, इथे एकदा ऐकू द्या. आपण तुकोबारायांचं जप करू. यात्रेचा एवढ्या नियोजनाचा काय एवढा अधिकार आहे? करता करविता तुकोबाराय नेवणार आहे ते करून घ्या. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आता आम्ही आलोय शिळा मंदिरातून. आता आम्ही चाललोय मस्तपैकी गाथा मंदिराकडे. सर्वजण बसले. 2 मिनिटात आम्ही फक्त गाथा मंदिरात जाणार आहोत. कुठं बसा? इथं बसा ना. खूप भयंकर थंडी, त्यामुळे मी छत्री घेऊनच चिंती. लगेच उतरायचं 2 मिनिटात. वर कोण आहे असं त्यांना बी सांगून द्या. थँक्यू. आता आम्ही रिटर्न चाललो या मंदिरातून सगळेजण. हे आमचे कुचकं तोंड करणारे लोक. 30 रुपयाचा रस पिऊन आले. ही माझी आई. सध्या आम्ही एका ठिकाणी थांबतोय. आम्ही चाललो डायरेक्ट पाणीच्या गणपतीला. मे बी त्याच्या आधी एखादा दुसरा गणपती होऊ शकतो. त्यात थोडंसं थंड घ्यायचं म्हणून आम्ही सध्या बदाम शेक जाईल. सर्वांनी मस्तपैकी फ्रेश झाले, झोपा काढल्या, त्यानंतर मस्त सध्या आम्ही सर्वजण फ्रेश झालो, झोपा काढल्यात आणि आलो आहोत महडच्या गणपतीसाठी. मी बोलले होते की कोणता तरी आहे रूटमध्ये आणखी एक, तर महडचा गणपती आहे. त्यानंतर मुक्काम आमचा पालीच्या इथे आहे. तो आता खूप छान इथे सगळे स्टॉल लागले, त्यामधून जायचंय मस्त मंदिराकडे. तर
माझ्या मोबाईलची पेट पूजा थोडीशी म्हणजे नाश्ता झालेला आहे, त्याची थोडीशी चार्जिंग झाली आहे, पूर्ण तो संपण्यात जमा झाला होता. आम्ही आता दर्शनं घेतली थोडीफार आणि चाललो आहोत बाहेर. आता निघणार आहोत आम्ही खरोखर पालिकेच्या दर्शनासाठी. आपण CCTV मध्ये आहात गाईज. सध्या आम्ही आलो आहोत एका ठिकाणी हॉटेलवर. मिसळपाव, हे वडापाव कोणाकोणाला खायचा आहे? 2 वडापाव आणि 1 मिसळपाव. 3 द्या 3. अरे एकदा सांगा ना, 3 द्या काका वडापाव. तर चहा पिलाय श्रद्धाने, आम्ही तिघांनी पिला नाहीये. पिलाय? वा 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 वा, म्हणजे मीच बाकी आहे. मी काही पण करेल, तुला काय करायचं? सांगितलं होतं ना मी बोलू नको मधी. महड काना. आम्ही आलो आहोत मस्तपैकी बल्लाळेश्वरला, पाली गणपतीला. फायनली आमचं धनु आणली आहे इकडे. तुम्ही किती घेतात रे? आमचे खूप छान दर्शन झाले, इतकं निवांत की आम्ही लिटरली 15 मिनिटं आम्ही गाभाऱ्यात बसलेलो होतो आणि खूप छान छान दर्शन झाले. सगळ्या गणपतीमध्ये ह्या गणपतीचं आणि चप्पल कुठं काढली तेच माहित नाही. कानाची चप्पल हरवली. त्याला काय म्हणलं, ते बूट भारी दिसतोय, ते बूट भारी दिसतोय. आपण दुसऱ्याने घाण केली, आपण घाण नसती करत, त्यांच्यात आपला फरक काय? बर ओके. अख्खाई म्हणत होते महडचा गणपती आणि हा गणपती आणि थेऊरचा गणपती. अरे शांत बसणार आहे तू थोडासा. तर या 3 गणपतींचं मला खूप छान वाटलं. आणखी ओझरचा आणि लेण्याद्री बाकी आहेत 2. त्याचा एक्सपिरियन्स पण छानच राहील. यस. अजून सतत 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 चप्पल हरवली कानाची. आम्ही इथे भक्त निवास नंबर 1 मध्ये सगळ्यांसाठी रूम्स केलेले आहे, खूप छान आहेत. आता आम्ही जातो वरती. मी श्रद्धा काना काल सारखंच आम्ही सगळे एका रूम मध्ये बसणार आहे. तू व्हिडिओचा 2 जण तुम्ही नंतर या ना. गाईस श्रद्धाचं म्हणणं आहे ही लिफ्ट सुरू होता संपून गेली आणि खरंच एक लईतले 2च माणसं बसू शकतात त्याच्यात. अवघड ही लिफ्ट. अरे अरे पटका घुस, पटका. 110. अरे मी अडकून जाईन रे, पटकन घ्या रे. चप्पल बिना चपलीचा काना. सरळ तुझी रूम इथे नाहीये, तुझी रूम वरती आहे. एकदा आमच्या याच्यात ठेवू दे. काय येऊन काय फायदा झाला? चाव्या माझ्याकडे सगळ्या रूमच्या. इथं नाहीये ते वरती होतं. एकदा सांगा कसं वाटतंय तुम्हाला? झोपायचं कधी? हा